मारेगांव तहसील के दो निस्वार्थ सर्प मित्रों ने आज फिर एक बार अपनी मानवता का परिचय देते हुए दो जहरीले सांपों को सुरक्षित तरीके से जंगल में छोड़कर जीवन दान दिया। एक नजर इस खबर पर। मारेगांव तहसील के दो निस्वार्थ सर्प मित्रों ने आज फिर एक बार मानवता का परिचय देते हुए दो जहरीले सांपों को सुरक्षित तरीके से जंगल में छोड़कर उन्हें जीवन दान दिया। शहर में रहने वाले 21 वर्षीय आनंद गभाने और सगनापुर के कोबरा मैन के तौर पर प्रसिद्ध संतोष वानखड़े यह पिछले अनेक वर्षों से तहसील के नागरिकों को सांपों से बचाने का काम कर रहे हैं। बरसात के दौरान सांपों की आवाजाही बढ़ने के कारण अक्सर घरों में सांपों के घुसने की घटनाएं होती रहती है। ऐसे समय में दोनों ही मित्र तत्काल घटनास्थल पर पहुंचते हैं और सांपों को जंगल में छोड़ा जाता है। आज नामदेव पोलो आतार इनके किचन में 6 फीट का नाग और HP गैस के पास गोलू भरने इनके घर में पाया गया 8 फीट का धामन सांप। दोनों ही सांपों को संतोष वानखड़े और आनंद गभाने ने मारेगांव तहसील के साले भट्टी जंगल में छोड़ा। कोबरा मैन संतोष वानखड़े आनंद गभाने इनकी सांप पकड़ने की कला लोगों को हैरान कर देती है। वे बड़ी कुशलता और साहस के साथ सांपों को संभालते हैं। अब तक उन्होंने 1000 से अधिक सांपों को जीवन दान दिया है। गव्हाणे मारेगाव तालुक्याला राहतो। आज आपल्याकडे गवारे आलेला आहे आपल्या हातामध्ये। तुम्ही पाहू शकता गवारे न्यूरोटॉक्सिक वेनम आहे याच्यामध्ये आणि हा साप आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात भेटला जातो आणि आज उद्याला नागपंचमी आहे आपल्याकडे। तर तुम्हाला सांगतो इच्छितो मी की सापाची तुम्ही जे पूजा करता थोडी सांभाळून करा आणि सापाला दूध नका पाजू, म्हणजे याच्याने साप मृत्युमुखी पडतो। सापाला दूध हे पचत नाही। आणि काल म्हणजे आज सकाळी मी एक धामण पण आणली होती, ते गोलू गुरनुलेच्या घरून पकडली आणि आज इथेच फॉरेस्ट रेन फॉरेस्टला मी रिलीज केलेली आहे। बस ठीक। आतापर्यंत तुम्ही किती सर्पाला जीवदान दिले, कुठे कुठे पकडले सर्प? मी सर भरपूर ठिकाणी पकडले आहे सर्प आणि खूप मोठे मोठे प्रकारात पकडलेले आणि कोणत्या जातीचे पकडले? परट पण पकडलेला आहे, त्याला रसल वायपर म्हणून ओळखला जातो। आणि मण्यार जो सगळ्यात घातक साप आहे आपल्या एशियामध्ये, तो पण साप मी पकडलेला आहे। भरपूर प्रमाणात पकडलेले आहे आणि त्यांना पण रिलीज केलेले आहे। संतोष वानखड़े हा स्पेक्टॅकल कोबरा जातीचा साप आहे। मी सगनापूर इथे नामदेवराव हातराम यांच्या घरी पकडलेला। हा 5.5 फूट लांबीचा साप आहे आणि हा साप जो आहे विषारी असतो, खूप विषारी असतो आणि याचं विष न्यूरोटॉक्सिन स्वरूप प्रकारामध्ये मोडते आणि याची आपल्या मज्जासंस्थेवर याचा परिणाम होतो आणि हळूहळू माणसाचं रक्त गोठायला लागतं आणि श्वास थांबला की माणूस शेवटाला जातो। आजपर्यंत तुम्ही किती सर्पांना जीवदान दिलं आहे? आत्तापर्यंत मी 157 साप 1057 सापांना। कोणकोणत्या जातीचे? त्याच्यामध्ये 500च्या वर कोबरा जातीचे आहेत आणि जवळपास 60 पर्यंत परट जातीचे आहेत आणि बाकी इतर जातीचे साप त्याच्यामध्ये पकडलेले, असे एकूण 1057 साप पकडले। नागपंचमीनंतर तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता? नागपंचमी सण हा असा आहे की लोकांनी आता वेगळी त्याची धारणा पकडलेली, पण नागपंचमी हा दिवस असा साजरा केला पाहिजे लोकांनी की नागाची पूजा तर केलीच पाहिजे। पूजा करणे म्हणजे नागांना सापांना वाचवणे, अशा प्रकारची जर पूजा असली तर नक्कीच आपल्याला निसर्ग पण चांगल्या पद्धतीत साथ देईल आणि निसर्गाचे संतुलन पण व्यवस्थित राहील। तर असं मला वाटते की नागाची पूजा आपण त्यांना न मारता करावी आणि त्यांना जीवदान देऊन करावी, अशी माझी इच्छा आहे। CTV के लिए प्रतिनिधि दिलदार शेख की रिपोर्ट।